वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा युनिट यांच्या वतीने मुडशिंगी येथील यशवंत मंगल कार्यालय या ठिकाणी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। सदर बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणूक संदर्भात मार्गदर्शन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यासाठी वंचितचे युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुजातदादा आंबेडकर यांनी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यानंतर वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर जिल्हा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबूराव आईवळे तसेच कोल्हापूर जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले। यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात तयारी करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देत मार्गदर्शन केले। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार असून निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी माहिती दिली व यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना देऊन वंचित बहुजन आघाडीला मोठे यश संपादन करण्यासंबंधीच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सर्व कार्यकर्त्यांना शेवटी न्याय देणं हे नेत्याचं काम असतं। त्यामुळं या अगोदर भेटलेल्या सर्व कार्यकर्त्यांना वेळ देत तुमच्यापर्यंत यायला दादांना वेळ लागला, त्याबद्दल आदरणीय दादांच्या वतीनं सर्वप्रथम मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे उपस्थित मंचावरील आपले वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातदादा, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते सोमनाथ साळुंखे सर, मंचावर असलेले प्रशांत बोराडे सर व इतर सर्व मंचावरील मान्यवर पदाधिकारी, माझे बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि पदवीधर या निवडणुकीच्या संदर्भात हा दौरा आपल्याला आहे। या दौऱ्यामध्ये माझ्यावरती पदवीधर मतदार मी आता नाव घेत नाही, पण माझी आता सध्या असं होते की मंत्र्यांनी सांगितलं की भाजपसोबतची आघाडी आहे, त्यांनी सांगितलं पक्ष पत्रकारांनी त्यांना विचारलं की कोल्हापूर महापालिकेत किती शिला लढणार, त्यांनी सांगितलं आम्ही 4 शिला, ते म्हणजे देतात किंवा उभे असे म्हणजे जवळजवळ त्यांनी सबसिडी तिथं मागा नागी टाकली आहे। आणि पत्रकारांनी त्यांना सांगितलं, पत्रकार बंधू भगिनींना सांगितलं आहे त्यांनी 81 ते 81 लढलो, एक सुद्धा मागा नाही। आज एक महत्वाची ठिकाणी तारखेची बैठक कालावधीचा अवधी आयोजित केली। 2 विषय प्रमुख आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याची प्रक्रिया